नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 सॉल्व करायचा आहे। यामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे। सोडूया। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनचा मोड फाइंड आउट करायचा आहे। पहा, इन्फॉर्मेशनचे 2 रो आहेत। हा एक रो आहे आणि हा एक रो आहे। हा रो म्हणजे क्लास आहे आणि हा रो म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे। पहा, ही फ्रिक्वेन्सी आहे आणि हा क्लास आहे। पहा, आपण टेबल येथे हॉरिझॉन्टल आहे, आपण व्हर्टिकल लिहिलेला आहे। कंटेंट ऑफ फॅट तो क्लास आहे, येथे आपण क्लास लिहिणार आणि ही फ्रिक्वेन्सी आहे। पहा, क्लास लिहून घेऊ आपण 3 to 4, 4 to 5, 5 to 6 आणि 6 to 7 आणि फ्रिक्वेन्सी आहे 30, 70, 80, 60 आणि 20। पहा, आपल्याला मोड फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे। ज्याप्रमाणे मेडियनचा फॉर्म्युला आहे त्या प्रकारे हा मोडचा फॉर्म्युला आहे। एल प्लस येथे ब्रॅकेट करणार आपण आणि येथे F1 मायनस F0 अपॉन पहा येथे 2 टाइम्स F1 मायनस F0 आणि मायनस F2 आणि इंटू एच हा फॉर्म्युला आहे। तर या दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला या सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत। एलची व्हॅल्यू काय असेल, F1ची व्हॅल्यू काय असेल, F0ची व्हॅल्यू काय असेल, F2ची व्हॅल्यू आणि एचची व्हॅल्यू, एवढ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत। पहा, त्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार आपण। सर्वप्रथम येथे सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 80 आहे, बरोबर आहे। सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी 80 आहे म्हणजे हा आपला मॉडेल क्लास आहे, म्हणजे आपलं येणारा आन्सर 4 to 5 मध्ये असणार आहे। पहा, येणारा मोड 4 to 5 मध्ये असणार आहे। 80ला काय म्हणायचं, 80 म्हणजे F1 आहे, 80 म्हणजे F1, यापूर्वीचा नंबर म्हणजे F0 आणि F1च्या नंतर म्हणजे F2। पहा, सिक्वेन्स नाही F0, F1, F2, फक्त सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला F1 घ्यायची, त्यापूर्वीचा नंबर F0। आता या 3 व्हॅल्यू माहीत झाल्या। हा आपला मॉडेल क्लास आहे। पहा, या क्लासची लोअर लिमिट काय असेल, 4 असेल, म्हणजे एलची व्हॅल्यू आपण 4 घेणार। एच म्हणजे काय, क्लासची हाईट। पहा, 3 मधून 2 मायनस केले तर 1 येईल किंवा 4 मधून 3 मायनस केले तर 1 येईल, म्हणजे पुढचा नंबर आणि मागचा नंबर दोघांची सबट्रॅक्शन केली आपण तर 1 येते, बरोबर आहे। म्हणजे येथे एचची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे आणि एलची व्हॅल्यू 4 आहे। F0, F1 आणि F2 आपण व्हॅल्यू काढलेले आहेत, येथे लिहिणार आपण हेअर ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे। हेअर दी मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज 80। पहा, फ्रिक्वेन्सी 80 आहे म्हणजे हा क्लास 4 to 5 हा आपला मॉडेल क्लास आहे। देअरफॉर दी मॉडेल क्लास म्हणजे येणारा मोड आपला 4 to 5 या दरम्यान आपला आन्सर असणार आहे। मॉडेल क्लास इज 4 to 5 हा क्लास मॉडेल आहे। हेअर आता इथे सर्व व्हॅल्यू आपण लिहून घेऊ। एलची व्हॅल्यू 4 आहे, एल इक्वल टू 4। एचची व्हॅल्यू 1 आहे, एच इक्वल टू 1। F1ची व्हॅल्यू 80, F0ची व्हॅल्यू 70 आणि F2ची व्हॅल्यू 60 आहे। पहा, मोडचा फॉर्म्युला लिहून घेऊ। नाऊ मोड फक्त आता या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आणि सॉल्व करायचं आपल्याला। फॉर्म्युला आहे एल प्लस येथे ब्रॅकेट पहा F1 मायनस F0 आणि अपॉनमध्ये पण F1 मायनस F0च आहे, परंतु येथे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि येथे मायनस करायचे आहेत F2। पहा, येथे 2 ने मल्टिप्लाय करणार आणि येथे F2 मायनस करणार आणि इंटू एच हा फॉर्म्युला आहे। पहा, इक्वल टू एलची व्हॅल्यू 4 प्लस F1ची व्हॅल्यू 80 मायनस F0ची व्हॅल्यू 70 अपॉन हे 2 टाइम्स F1ची व्हॅल्यू 80 म्हणजे 2 टाइम्स 80
मायनस F0ची व्हॅल्यू 70 आणि मायनस F2ची व्हॅल्यू 60 आणि मल्टिप्लाय करायचं Hने. Hची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे इंटू 1 इक्वल टू हे 4 होतील, हे प्लस 80 मायनस 70 म्हणजे 10 होईल अपॉन हा मल्टिप्लिकेशन 160 होईल, ही ॲडिशन मायनस 130 होईल इंटू 1 म्हणजे लिहायची गरज नाही आता. 4 प्लस हे 10 आणि अपॉन 160 मायनस 130 म्हणजे 30 येईल, बरोबर आहे. म्हणजे हे 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल म्हणजे 4 प्लस हे 1/3, 1ला 3ने डिवाईड केलं म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 0.33 मिळेल, बरोबर आहे. 1/3 म्हणजे 0.33, ही ॲडिशन केली आपण तर 4.33 होईल. हा आपला मोड असेल. आलेला आन्सर काय आहे 4.33 म्हणजे 4 आणि 5 या बिटवीन आहे, यांच्या दरम्यान आहे, बरोबर आहे. Therefore the mode of the fat content is 4.33. येथे पर्सेंटेज आहे त्यामुळे आपण येथे पण पर्सेंटेज लिहिणार. नेक्स्ट दुसरा प्रश्न. दिलेल्या इन्फॉर्मेशनचा आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. मोड फाइंड आउट करण्यासाठी क्लास कंटिन्युअस असायला पाहिजे. हा क्लास कंटिन्युअस आहे, बरोबर आहे. 20, 20, 40 म्हणजे 40, 60 येथे एंड आहे तर येथे स्टार्ट आहे म्हणजे क्लास कंटिन्युअस आहे. जर क्लास कंटिन्युअस नसेल तर आपल्याला क्लास कंटिन्युअस करावे लागेल. येथे आपण हे 2च कॉलम केलेले आहेत कारण क्लास कंटिन्युअस आहे. जर क्लास कंटिन्युअस नसेल तर एक कॉलम आपल्याला वाढवावा लागेल आणि त्या कॉलममध्ये आपल्याला क्लास कंटिन्युअस करून घ्यावा लागेल. या रीडिंग म्हणजे क्लासचे आहेत आणि या रीडिंग फ्रिक्वेन्सीचे आहेत. हा क्लास होईल या रीडिंग क्लासच्या आणि या रीडिंग फ्रिक्वेन्सीच्या. क्लास लिहून घेऊ आपण. 0 to 20, 20 to 40. येथे 60ला एंड आहे, 60ला स्टार्ट आहे. 80ला एंड आहे तर येथे 80ला स्टार्ट आहे म्हणजे क्लास कसा कंटिन्युअस आहे. 100 to 120 हे क्लास आहेत आणि फ्रिक्वेन्सी 13, 50, 70. 13, 50, 70, 100, 80 आणि 17. येथे सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे, ही आहे 100 म्हणजे हा आपला मॉडेल क्लास आहे, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कोणती आहे F1ची. F1ची व्हॅल्यू 100 आहे. यापूर्वीचा नंबर म्हणजे F0 आणि F1च्या नंतर नंबर म्हणजे कोणता F2चा. F0, F1, F2 सर्वात जास्त जी फ्रिक्वेन्सी आहे ती F1ची, त्यापूर्वीची F0 आणि F1च्या नंतरची F2. आता या 3 व्हॅल्यू मिळाल्या. लोअर लिमिट म्हणजे या क्लासची लोअर लिमिट 60 असेल, बरोबर आहे. येथे Lची व्हॅल्यू काय आहे 60 आहे. आता क्लासची हाईट किती आहे 40मधून 20 मायनस केले तर 20 आहे, बरोबर आहे. किंवा 60मधून 40 मायनस केले, या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे पुढची लोअर लिमिट मागची लोअर लिमिट दोघांची सबट्रॅक्शन 20 आहे म्हणजे Hची व्हॅल्यू 20 आहे. हेअर दी मॅक्झिमम किंवा मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज 100, बरोबर आहे. म्हणजे हीच व्हॅल्यू F1ची आहे आपली. म्हणजे हा आपला मॉडेल क्लास आहे. म्हणजे या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणून हा क्लास काय आहे मॉडेल आहे. देअरफॉर म्हणजे येणारा आन्सर 60 to 80 असायला पाहिजे आपलं. दी मॉडेल क्लास इज 60 to 80. 60 to 80. व्हॅल्यू लिहून घेऊ. हेअर Lची व्हॅल्यू म्हणजे या क्लासची मॉडेल क्लासची लोअर लिमिट 60 आहे. Hची व्हॅल्यू 20 आहे. F0ची व्हॅल्यू 70 आहे. F1ची व्हॅल्यू 100 आणि F2ची व्हॅल्यू 80 आहे.
नाऊ मोडचा फॉर्म्युला मोड इक्वल टू यल प्लस ब्रॅकेट करणार F1 मायनस F0 अपॉन 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू H हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. पहा एलची व्हॅल्यू पुट करू 60 आहे प्लस F1ची व्हॅल्यू 100 F0ची व्हॅल्यू 70 अपॉन 2 टाइम्स 100 मायनस 70 आणि F2ची व्हॅल्यू 80 आणि इंटू Hची व्हॅल्यू येथे 20 आहे. पहा इक्वल टू हे 60 होतील 60 100 मायनस 70 म्हणजे 30 हे होतील 200 मायनस हे दोघांचे ॲडिशन मायनसमध्ये येईल 150 आणि इंटू हे 20 पहा इक्वल टू 60 प्लस हे 30 अपॉन दोघांची सबट्रॅक्शन 50 येईल आणि इंटू 20 पहा हा 0 कॅन्सल होईल हा 0 कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे हे 60 प्लस हे 30 इंटू 2 म्हणजे 60 होतील 30 इंटू 2 आणि अपॉन 5 बरोबर आहे. पहा 60 प्लस हे 60 होतील 30 इंटू 2 म्हणजे अपॉन 5 म्हणजे हे काय होईल 60 प्लस हे डिव्हिजन घेतलं तर 12 होईल. ही ॲडिशन घेतली आपण तर 72 होईल. म्हणजे मोड किती येणार आहे 72. पहा आलेला आन्सर या मोडमधील आहे बरोबर आहे. 60 to 80 या दरम्यान हे आन्सर आहे. दी मोड ऑफ यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज 72 युनिट्स. पहा इलेक्ट्रिसिटी युनिटमध्ये दिलेली आहे म्हणून इथे युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 दिलेल्या इन्फॉर्मेशनचा आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. पहा हे क्लास आहेत आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. येथे हॉरिझॉन्टल दिलेले आहे आपण व्हर्टिकल लिहिलेलं आहे. पहा क्लास कंटिन्युअस असल्यामुळे आपण दोनच कॉलम केलेले आहेत 1 to 3 3 to 5 5 to 7 7 to 9 9 to 11 आणि 11 to 13. फ्रिक्वेन्सी 7 5 15 7 5 15 20 35 आणि 18. पहा सर्वप्रथम F1ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी सर्वात मोठा नंबर कोणता आहे ते सर्वात मोठी व्हॅल्यू 35 आहे म्हणजे ही फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे म्हणजे हा आपला मॉडेल क्लास आहे बरोबर आहे. 35 म्हणजे काय F1ची व्हॅल्यू. यापूर्वीचा नंबर म्हणजे काय F0 आणि F1च्या नंतरचा नंबर म्हणजे काय F2. पहा हे सिक्वेन्स ना आहेत F0 F1 F2 आणि ही लोअर लिमिट म्हणजे एलची व्हॅल्यू आपण 9 घेणार बरोबर आहे. H म्हणजे काय या क्लासची हाईट किती आहे 7 - 5 2 होतील किंवा 5 - 3 2 होतील म्हणजे Hची व्हॅल्यू येथे 2 आहे. पहा हेअर दी मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज 35 म्हणजे हा क्लास आपला मॉडेल क्लास आहे. देअरफॉर मॉडेल क्लास इज 9 to 11. हा क्लास मॉडेल आहे. हेअर आता व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. येथे एलची व्हॅल्यू किती आहे लोअर लिमिट 9 आहे. त्या क्लासची लोअर लिमिट 9 आणि H 2 Hची व्हॅल्यू 2 आहे. पहा F1ची व्हॅल्यू 35 F0ची व्हॅल्यू 20 आहे आणि F2ची व्हॅल्यू 18 आहे. आता फॉर्म्युला लिहून घेऊ. नाऊ मोड इक्वल टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये F1 - F0
येथे पण F1 मायनस F0च आहे, परंतु येथे 2ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि इथे मायनस करायचा F2 आणि इंटू H इक्वल टू एलची व्हॅल्यू पहा, एलची व्हॅल्यू 9 प्लस F1ची व्हॅल्यू 35, F0ची व्हॅल्यू 20 अपॉन हे 2 टाइम्स F1ची व्हॅल्यू 35 मायनस 20 आणि F2ची व्हॅल्यू 18 आणि इंटू Hची व्हॅल्यू 2 म्हणजे इंटू 2 इक्वल टू 9 प्लस ही सबट्रॅक्शन 15 हे 70 होतील 35 इंटू 2 मायनस दोघांचे ॲडिशन मायनसमध्ये येईल मायनस 38 आणि इंटू 2 इक्वल टू हे 9 प्लस आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा नंतर हे प्लस करायचे आपल्याला हे 15 70 मायनस 38 32 राहतील आणि इंटू 2ने 32 आपण डिवाइड केले तर हे 16 होतील बरोबर आहे. म्हणजे काय होईल इक्वल टू हे 9 प्लस 15/16 होईल बरोबर आहे. 15/16 पहा 15ला 16ने डिवाइड करायचं आपल्याला म्हणजे इक्वल टू 9 प्लस 15ला 16ने डिवाइड करायचं आहे. 15ला 16ने डिवाइड करू आपण तर हे काय होईल येथे हे लहान आहेत येथे 0 घेऊ तर इथे 0 पॉईंट होईल. 9चा भाग जाईल पहा तर हे 144 होतील. ही सबट्रॅक्शन केली आपण तर 6 होईल वरून 0 घेतला तर 48 मायनस हे 12 होतील. येथे 0 घेतला आपण 7ने डिवाइड करता येईल 1 इथे 8 राहतील म्हणजे आन्सर काय येईल 0.937 0.937. पहा तिसरा अंक या पॉईंट नंतरचा तिसरा अंक 5पेक्षा मोठा असल्यामुळे 5पेक्षा ग्रेटर असल्यामुळे त्यापूर्वीचा नंबर आपण 1ने प्लस करणार म्हणजे हे काय होईल हे 9 प्लस हे 0.9 या 3ला 4 करणार आपण कारण त्यानंतरचा नंबर 5पेक्षा ग्रेटर आहे. पहा ही ॲडिशन घेतली आपण तर 9.94 होईल. पहा ही व्हॅल्यू येईल. पहा आपण ही अरेंजमेंट केल्यामुळे येथे आपल्याला अप्रोक्झिमेटली लिहायचं आहे म्हणजे ॲक्युरेट नाही एकदम जवळपास ॲक्युरेट आहे ती व्हॅल्यू म्हणजे अप्रोक्झिमेटली एवढा आपला मोड येणार आहे. देअरफॉर मोड ऑफ मिल्क सप्लाय इज 9.94 आणि युनिट लिटर दिलेला आहे लिटर्स. हे अप्रोक्झिमेटली आहे अप्रोक्झिमेटली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 दिलेल्या इन्फॉर्मेशनचा आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे परंतु येथे क्लास आपले कंटिन्युअस नाहीत त्यासाठी आपण 3 कॉलम केलेले आहे. एक कॉलम आपला क्लास कंटिन्युअस करायचा आहे एका कॉलममध्ये क्लास कंटिन्युअस करून घ्यायचा आहे. पहा 5 9 आहे तर येथे सुरुवात 9 पासून नाही 10 पासून आहे. येथे 14ला एंड आहे तर येथे सुरुवात 14 पासून नाही 15 पासून आहे म्हणजे क्लास आपला कंटिन्युअस नाही हा तर या क्लासला आपल्याला कंटिन्युअस करायचा आहे. हा क्लास आहे तो येथे लिहून घ्यायचा आपल्याला कंटिन्युअस क्लास करून येथे लिहायचा आणि या फ्रिक्वेन्सी येथे लिहायच्या आहेत. पहा एच इयर्समध्ये एच दिलेला आहे इयर्स हा आपला क्लास आहे. पहा क्लास लिहून घेऊ आपण लेस दॅन 5 नंतर 5 to 9 नंतर येथे 10 to 14 आहे 20 to 24 म्हणजे 1चा डिफरन्स आहे बरोबर आहे. पुढचा क्लास सुरू होताना 1चा डिफरन्स आहे येथे 25 तर येथे 29. कंटिन्युअस क्लासेस आता हे क्लासेस आपल्याला कंटिन्युअस करायचे आहेत. आतापर्यंत 2 कॉलम होते येथे क्लास कंटिन्युअस नसल्यामुळे आपण एक कॉलम वाढवलेला आहे कंटिन्यू क्लासेस. पहा कंटिन्यू क्लासेससाठी आपण काय करायचं आपल्याला
डिफरन्स किती येतो आहे, याचा एंड झाला 9ला तर येथे स्टार्ट झाला 10ला, म्हणजे 1चा डिफरन्स आहे. 9 आणि 10मधील डिफरन्स 1चा आहे, बरोबर आहे. येथे पण डिफरन्स, येथे एंड आणि येथे स्टार्ट, हा डिफरन्स किती आहे, 1चा आहे. म्हणजे काय करायचे, 1ला 2ने डिवाईड करायचं म्हणजे 0.5 होईल, बरोबर आहे. 1चे 2 पार्ट केले आपण 0.5, तर 0.5 पहिल्या नंबरमध्ये मायनस करायचे आपल्याला आणि दुसऱ्या नंबरमध्ये प्लस करायचे. म्हणजे या साईडला 0.5 मायनस करायचे आणि या लिमिटमध्ये 0.5 प्लस करायचे आपल्याला. पहा म्हणजे येथे काय होईल, क्लासमध्ये पेशंट आहेत <5 म्हणजे 0 to 5. हा क्लास कोणता आहे, 0 to 5. आपल्याला 0मध्ये मायनस करता येणार नाही, परंतु आपल्याला काय करावं लागेल, 5मध्ये मायनस करावं लागेल, बरोबर आहे. 5मध्ये मायनस केले आपण. आता 0पेक्षा लेस कसं करता येईल आपल्याला, कारण एज आहे ते, तर आपण काय करणार, या 5मधून मायनस करणार. म्हणजे आपला या क्लासचा एंड काय होईल, 4.5 होईल, बरोबर आहे. 4.5 मग येथे 4.5 होईल. पहा यामध्ये मायनस करणार 0.5 तर 4.5 आणि इकडे प्लस करणार तर हे 9.5 होतील. हाच नंबर येथे घेऊ शकतो आपण, किंवा येथे मायनस केले तर हाच येईल. आणि येथे 14.5. पहा येथे पण 14.5 होईल आणि येथे 19.5 होईल, किंवा यातून 0.5 मायनस करा 19.5, किंवा याचा एंड येथे स्टार्ट म्हणजे हा क्लास कंटिन्युअस येत आहे. येथे 24.5 होईल, येथे 24.5 तर येथे 29.5. पहा हा क्लास आता कंटिन्युअस झालेला आहे. मोड काढण्यासाठी आपल्याला क्लास कंटिन्युअस पाहिजे, तो आपण करून घेतलेला आहे. आणि येथे काय येईल, फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ पेशंट्स, ही फ्रिक्वेन्सी आहे. पहा 38, 32, 38, 32, 50, 36, 24 आणि 20. पहा इथे सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 50ची आहे. म्हणजे हा क्लास काय आहे, आपला मॉडेल क्लास आहे. 50 म्हणजे काय, F1ची व्हॅल्यू आहे. यापूर्वीचा नंबर F0 आणि F1च्या नंतरचा नंबर F2. लोअर लिमिट ही येणार आहे 9.5. पहा लोअर लिमिट ही घ्यायची नाही, आपला 10 घ्यायची नाही, ही घ्यायची. पहा येथे याची व्हॅल्यू काय येणार आहे, हा डिफरन्स लोअर लिमिट आणि ही लोअर लिमिट दोघांचा डिफरन्स 5 येईल, किंवा येथे पण दोघांचा डिफरन्स 5चे येणार आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 5 आहे. पहा क्लासची हाईट घेण्यासाठी याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा डिफरन्स घेतला लोअर लिमिट आणि ही लोअर लिमिट, म्हणजे जवळजवळच्या दोन क्लासचा डिफरन्स घेतला आपण लोअर लिमिटचा, तर ती हाईट मिळते आपल्याला. येथे पण 9.5 मायनस 4.5 म्हणजे डिफरन्स 5चा येईल, किंवा येथे पण 10 मायनस 5 येईल, किंवा येथे डिफरन्स घेतला आपण हायर लिमिटचा तरी पण 5चे येईल. हेअर दी मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी 50 आहे, इज 50 म्हणजे मॉडेल क्लास आपला हा आहे, बरोबर आहे. 9.5 to 14.5, देअरफॉर इज 9.5 to 14.5. आता हेअर पहा एलची व्हॅल्यू येथे 9.5 आहे, त्या मॉडेल क्लासची लोअर लिमिट म्हणजे 9.5. एचची व्हॅल्यू 5, F1ची व्हॅल्यू 50 आहे, F0ची व्हॅल्यू 32 आहे आणि F2ची व्हॅल्यू 36 आहे. आता मोडचा फॉर्म्युला, नाऊ मोड इक्वल टू L प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू H. पहा व्हॅल्यू पुट करू, एलची व्हॅल्यू 9.5 पहा इक्वल टू हे 9.5 प्लस ही सबट्रॅक्शन 18 होईल, हे 100 मायनस ही ॲडिशन 68 इंटू 5. हे 9.5 प्लस हे 18 अपॉन 100 मायनस 68 म्हणजे राहतील 32 आणि इंटू 5 पहा इक्वल टू
पहा हे 9.5 प्लस 18 × 5 90 होतील आणि अपॉन 32. म्हणजे आपण काय करू, 90ला 32ने डिवाईड करू. पहा 90ला 32ने आपण डिवाईड केलं, 2ने 64 होतील. ही सबट्रॅक्शन घेतली आपण, 26 होईल. लहान आहेत येथे पॉईंट देणार, येथे 0 घेणार आपण. 8ने डिवाईड करता येईल. पहा 256 होतील, येथे 4 राहील. येथे 0 घेतला तर 1ने 32 होतील, येथे 8 राहतील. 0 घेतला 2ने 64 होतील. बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर येईल आपलं. पहा काय लिहिणार आपण, हे 9.5 आणि प्लस हे आन्सर काय येत आहे 2.812. 2.812. पहा ही ॲडिशन करू आपण. 9.5 आहेत, 2.812 ॲड करायचे. इथे आपण 0 घेऊ, इथे 0 घेऊ. ॲडिशन करायची. हे 2 होतील, 1 8 आणि 5 3 12.312. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 12.312. म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 12.31. हा 2 आपण विचारात घेतला नाही तरी चालेल. 12.31 हा येईल मोड आपला. दी मोड ऑफ एजेस इज 12.31 इयर्स. पहा हे आन्सर कसं अप्रोक्सिमेटली आहे, म्हणजे ॲक्युरेट नाही आहे ते. याच्या पुढे भरपूर पॉईंट आहेत, त्यामुळे आपण अप्रोक्सिमेटली लिहू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.